नमस्कार मित्रांनो मी आपला मनोहर पाटील आपल्या डिजिटल मनोहर मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सर्व मित्रांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आणि आनंदाची अशी बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत। मित्रांनो, आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी एक दिवाळी म्हणून साजरा केला तरी काही हरकत नाही, कारण आजच्या दिवशी प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटला 6,000 रुपये गव्हर्नमेंट जमा करणार आहे मित्रांनो। तर ते 6,000 रुपये कसले किंवा ते 6,000 रुपये तुम्हाला कसे मिळणार किंवा ते 6,000 रुपये कशाचे आहेत, या सर्व गोष्टी आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत। मित्रांनो, तत्पूर्वी आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओकडे वळूया। मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता व तसेच नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता असे मिळून 6,000 रुपये तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना तुमच्या खात्यात आजच्या दिवशी पैसे येणार आहेत। मित्रांनो, ज्या कोणी लोकांच्या KYC वगैरे बाकी असतील तर मित्रांनो, तत्पूर्वी आपण लवकरात लवकर आपल्या नजीकच्या CSC सेंटरला किंवा आपले सरकार केंद्राला जाऊन भेट द्या। तुमची KYCची जी प्रक्रिया असेल ती पूर्ण करा। तुमचे आधार हे अकाउंट नंबरची संलग्न असेल किंवा नसेल तर मित्रांनो, ते तुम्ही बँकेत जाऊन चेक करून घ्या। अशा काही बारीक त्रुटी असतील त्या पूर्ण करून घ्या मित्रांनो। त्यानंतरच तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जो मानधन गव्हर्नमेंटच्याकडून मिळणार आहे तो तुम्हाला मिळणार आहे। मित्रांनो, PM किसान सन्मान निधीचा 16वा हप्ता 28 फेब्रुवारी म्हणजे आज तुम्हाला मिळणार आहे व त्याचबरोबर राज्य सरकारचा नमो शेतकरी सन्मान निधीचा दुसरा व तिसरा हप्ता हा देखील तुम्हाला 28 फेब्रुवारी 2024 रोजी म्हणजे आज तुमच्या खात्यावर जमा होणार। असे टोटल तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 4,000 आणि PM किसान सन्मान निधीचे 2,000 असे मिळून 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा होणार आहेत। मित्रांनो, पण त्यासाठी कोणत्या शेतकऱ्यांच्या अकाउंटला ते पैसे जमा होणार आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण बघूया। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण असेल, दुसरा पॉईंट आहे मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या आधार हे बँक खात्याशी निगडित असेल किंवा संलग्न असेल अशा लोकांचेच पैसे त्यांच्या खात्यावर जमा होतील। मित्रांनो, तुमच्या अदर कोणत्या बँकेचे अकाउंट असतील ज्यांच्यात पैसे जमा होत नसतील, भरपूर शेतकऱ्यांना या त्रुटींचा समावेश करावा लागतो। मित्रांनो, माझं म्हणणं एक आहे की तुम्ही तुमच्या नजीकच्या SBI बँकेत जनधनचे अकाउंट किंवा तुमच्या नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट उघडा। या दोनपैकी कोणतेही एक अकाउंट तुम्ही उघडू शकता मित्रांनो। व अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली AEPS सिस्टमद्वारे तुम्हाला तुमच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत। म्हणून मित्रांनो, ज्यांचे पैसे वर्ष 2 वर्ष 2 महिने 4 महिने 6 महिने ज्यांच्या अकाउंटला पैसे जमा होत नसतील, अगोदर येत होते पण आता काही कारणास्तव किंवा काही त्रुटीच्या दुराभावाने तुम्हाला हे पैसे मिळत नसतील तर मित्रांनो, मी जे तुम्हाला सांगतोय 2 गोष्टी करणं खूप अनिवार्य आहे। पहिली गोष्ट म्हणजे तुमचं KYC करणं गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे तुमच्या आधारशी संलग्न असेल, आधार तुमचे अकाउंटला संलग्न असेल तरच तुमचे KYCचे आणि या दोन्ही गोष्टींचे तुम्हाला पैसे मिळणार आहेत। आजची जी गोष्ट मित्रांनो सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची आहे। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व असेच आपली माहिती सर्वांपर्यंत शेअर करत राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।